तासगाव आणि पलूस तालुक्यामध्ये येरळा नदीतील दुर्गंधीयुक्त सांडपाण्यावरील पाणी उपसाबंदी तात्काळ हटवावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगलीतील पाटबंधारे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। शेतकरी आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न तातडीने सोडवा, अन्यथा सर्व शेतकरी बेमुदत आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा म्हणाले, निमणी बंधाऱ्यापासून ब्रह्मनाळ येथील कृष्णा नदीपर्यंतच्या येरळा नदीपात्रात शासनाने कोणत्याही योजनेतून आजअखेर पाणी सोडलेलं नाही। सध्या नदीपात्रात असलेलं पाणी व डबकी ही नदीकाठच्या गावांमधून सोडण्यात येणाऱ्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचं असून हेच पाणी पुढे कृष्णा नदीत मिसळत आहे। कृष्णा नदीवर आधारित 10 ते 15 गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असल्याने या दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती आहे। त्यामुळे सदरचं दुर्गंधीयुक्त पाणी उपसण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे। पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महादेव कदम यांची भेट घेऊन अहवाल तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करावा, तसेच उपसाबंदी उठवावी अशी मागणी आंदोलकांनी केली। या आंदोलनात धन्यकुमार पाटील, अनिल पाटील, दीपक कोळी, सनद पाटील, संतोष शिंदे, संदीप गुरव, सुदर्शन पाटील, विनोद पाटील, संदीप पाटील, रोहित पाटील, आदिल लांडगे, सादिक लांडगे, दीपक दिलीप चौधरी, सचिन कोल्हापुरे, पवन पाटील, रवी पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। आज स्वाभिमानी शेतकरी संघटना व नांदरे, वसगडे, शिरगाव, बेंद्री, खटाव, ब्रह्मनाळ या गावातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी येरळा नदीमध्ये जे दुर्गंधयुक्त दूषित पाणी आहे त्याचा उपसाबंदी जी लावलेली ते उपसाबंदी त्वरित उठवावी या मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलं होतं। या आंदोलनाची दखल घेऊन पाटबंधारे अधीक्षक अभियंता यांनी आम्हाला या ठिकाणी अहवाल तयार केला आणि तो अहवाल त्यांनी कलेक्टर साहेबांना पाठवला आहे की सदरचं पाणी हे पिण्यास लायक नसून त्याच्यावरची उपसाबंदी उठवावी अशी त्यांनी त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे। खऱ्या अर्थानं तसं बघायला गेलं तर हे पाणी म्हणजे तासगाव असेल, बेंद्री, शिरगाव, नागाव, निमणी तसंच इतर सर्व भागातील हे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येणारे सांडपाणी आहे आणि हे सांडपाणी जर उपसा नाही केलं तर हे सांडपाणी थेट ब्रह्मनाळ येथील कृष्णा नदीच्या डोहात मिसळतं आणि या डोहामध्ये जवळपास 15 ते 20 गावच्या पाणी पुरवठ्याच्या स्कीम्स आहेत आणि त्या स्कीम्समध्ये हे पाणी जाऊन पाणी मिश्रित होऊन हे पाणी खराब होतं, याच्यामधून साथीचे आजार उद्भवतात आणि ही आम्ही प्रशासनाला सांगितलं, प्रशासनाच्या लक्षात आलं आणि हे पाणी जर हे लोक उपसत असतील, शेती असेल किंवा इतर कारणासाठी उपसत असतील तर त्यांना उपसाबंदी कसं देणं गरजेचं आहे आम्ही पटवून दिलं आणि त्यांनी सांगितलं की आपण 2 दिवस वाट पहा। आमचा अहवाल आज तिकडे गेलेला आहे जिल्हाधिकारी साहेबांच्याकडं। माझी अपेक्षा आहे की आमच्या भावनांची आदर आणि होणारा दुर्गंधीचा प्रादुर्भाव पाण्याच्या माध्यमातून हा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब निश्चितच आम्हाला उपसाबंदी उठवण्यासाठी करण्यासाठी त्या ठिकाणी जे लादलेले आहे ते उठवतील आणि आम्हाला सहकार्य करतील। धन्यवाद।